नमस्कार मंडळी, तर गुड्डी बबलीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण ही मस्त रेसिपी शेअर करणार आहोत तुमच्यासोबत, ती म्हणजे दाल बट्टी। खरं तर ही राजस्थानची रेसिपी आहे, पण आपण याला गावरान तडका देऊया, आपल्या मराठमोळे पद्धतीने आपण याला बनवूयात आणि खूप हेल्दी आहे। सर्व प्रकारच्या मी डाळी इथे स्वच्छ धुवून भिजत ठेवल्या होत्या अर्धा तासासाठी, कारण भिजत ठेवल्यामुळे लवकर शिजल्या जातात आणि छान हे बघा थोडंसं फुगलेलं सुद्धा आहे, म्हणजे हे लवकर शिजलं जाईल आणि जास्त सुद्धा गाळ करायचं नाही आहे आपल्याला। थोडंसं मोठे डाळ ठेवायचे आहे, गाळ केले की खालीच जाऊन बसते आणि थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे 2 शिट्ट्यामध्ये आपली डाळ छान शिजेल। आणि त्याच्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत चिरून आणि त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या मी बारीक चिरलेल्या आहेत, लाल मिरची आणि हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे, 2 टोमॅटो लाल असे कापून घेतलेले आहेत आणि अद्रक सुद्धा खिसून घेतलेलं आहे आणि जास्त अशी कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी आणि कढीपत्ता। आणि बट्टींसाठी आपल्याला 3 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे बट्टींसाठी वेगळं सुद्धा दळून भेटतं थोडंसं दाटसर। आणि आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे बघा, आणि कन्सिस्टन्सी बघा डाळीची जास्त सुद्धा गाळ झालेला नाही आहे। आणि 3 वाटी गव्हासाठी मी 1 वाटी बेसनाचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे याच्यामध्ये, आणि हे पीठ आपलं नॉर्मल होतं, हे बट्ट्यांचं नव्हतं, त्यामुळे क्रिस्पीपणा आणण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 वाटी रवा सुद्धा ॲड केलेला आहे। आणि ओव्याचं खूप मोठं वाटा आहे याच्यामध्ये, खूप क्रिस्पी आणि छान त्याच्यामध्ये फ्लेवर येतो ओव्यामुळे, त्यामुळे आपल्याला थोडं हातामध्ये क्रश करून टाकायचं आहे। त्यानंतर थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे कलरसाठी आणि चवीपुरतं मीठ, जसं की आपण पीठ मळताना चपातीचं मळताना तेव्हा टाकतो तसं। आणि याला आपल्याला तेलाचं मोहनसुद्धा द्यायचं आहे, तर 4 चम्मच मी तेल घेतले होते आणि त्याला गरम करून ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। आणि आपल्याला ह्याला हाताने लगेचच मिक्स करायचं नाही, कारण तेल गरम असल्यामुळे पोळू शकतं, आपला हात भाजू शकतो, जळू शकतो, त्यामुळे 1 चम्मच उलातनं घेऊन आपण त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे पूर्ण प्रोसेस असं वाटतं की चकलीचीच आहे का, आणि स्मेलसुद्धा खूप छान यायला लागतो आणि छान मळून घ्यायचं आहे। आणि आपण बघू शकता मी छान मळलेला आहे आणि कलरसुद्धा आपल्याला चेंज दिसू शकतो छान मळल्यामुळे। आणि असा लाडू बनला की आपल्याला समजायचं की हे पीठ झालेलं आहे। आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त सैलसुद्धा मळायचं नाही, त्याच्यामुळे आपला बट्ट्यांचा आकार बिघडू शकतो, थोडंसं दाटसरच मळायचं आहे, म्हणजे घट्ट असं पीठ मळायचं आहे। आणि आपण पीठ थोडंसं रेस्ट करायला ठेवू, तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊया। तर इथे एक पातेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चम्मच तेल टाकायचं आहे आणि मी याच्यामध्ये मोहरी घातलेली नाही आहे, तुम्ही घालू शकता। आणि त्यानंतर थोडेसे जिरे घातलेले आहेत, आणि तुम्हाला जर सांबर टाईप आवडत असेल तर तसंसुद्धा बनवू शकता। याच्यामध्ये कढीपत्ता मी घातलेला आहे मस्त, आणि त्यानंतर आपलं लसूण घातलेलं आहे, त्यानंतर अद्रक घातलेलं आहे, मी सगळं तुम्हाला साहित्य दाखवलं होतं तेच आपल्याला इथं ॲड करायचं आहे। हिरवी मिरची लाल मिरची ॲड करायची आहे, आणि त्यानंतर कांदासुद्धा टाकलेला आहे याच्यामध्ये, ते छान परतून घ्यायचं आहे। आणि कलर किती छान दिसतोय बघा, सगळे मिक्स झालेले आहे त्याच्यात कलर, आणि एकदम फ्लेवर छान येण्यासाठी आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे त्याच्यामध्ये, आणि खूप छान फ्लेवर येतो त्याच्यात। आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि बाकीची नंतर टाकणार आहोत आपण। आणि त्यामध्ये 2 टोमॅटोसुद्धा आपण ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कलर येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि चवीपुरतं आपण मीठ नंतर टाकणार आहोत, थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचं, जेणेकरून हे लवकर शिजलं जाईल। आणि हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये आता डाळ टाकूयात शिजलेली, आणि गॅस थोडे फ्लेम वाढवायचा आहे, म्हणजे फोडणी छान बसली जाईल। आणि आता हे छान उकळी येऊ द्यायचं आहे आपल्याला। तर इथे छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता, कलर पण छान आलेला आहे। त्यात मी बाकीची कोथिंबीर ॲड करते, तोपर्यंत आपण बट्ट्या कशा करायच्या बघूयात। तर इथे मी असं पीठ मळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला असं दुमडून घ्यायचं आणि गोल असा आकार द्यायचा। आणि आपलं नॉर्मल चपातीचा जेवढा गोळा असतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त मोठा घेतला तर ते छान वाफल्या जाणार नाहीत आणि आतून कच्च्या राहू शकतात। आणि मी अशाच सर्व प्रकारे बट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि एका जाळीत ठेवलेल्या आहेत। आणि तोपर्यंत आपण डाळीकडे बघूया। तर डाळ माझ्या बाळासाठी मी थोडीशी काढलेली आहे मिठातली, आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडं हळद टाकलेली आहे, कारण कलर येण्यासाठी अजून थोडा छान, आणि कमी पडलं होतं थोडी हळद। तर याच्यामध्ये आपण तिखट ॲड करूयात आपण, आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट ॲड करू शकता। आमच्या घरामध्ये थोडं जास्त तिखट खाल्लं जातं, त्यामुळे मी याच्यामध्ये थोडं जास्तच तिखट ॲड करते, 2 ते 3 चम्मच, आणि तुम्ही 1 ते 2 चम्मच ॲड करू शकता जर तुम्ही तिखट खात नसाल। आणि जर तिखट
तिखट ॲड करायचं नसलं तरी पण चालू शकतं, वरणबट्टी टाईप आपण खाऊ शकता. आणि यालासुद्धा छान उकळी आणायची आहे. आपलं चटणी छान शिजली गेली पाहिजे आणि हे थोडं दाटसर होतं, आपण त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड केलेले आहे आणि हे छान उकळी काढायचे आहे. आणि आपली डाळ तयार आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूयात. बट्ट्यांसाठी मी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे आणि ते पाणी छान उकळलं की त्यावर आपल्याला बट्ट्या 15 ते 20 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. आणि बट्ट्या छान वाफायला पाहिजे, त्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि त्यावर ओझं काहीतरी ठेवूया. बट्ट्या छान वाफल्या गेलेल्या आहेत आणि एका बट्टीमध्ये मी 4 तुकडे केलेले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त केलं तर खूप असं बारीक चुरा होऊ शकतो, त्यामुळे 4च मी तुकडे केलेले आहेत. आणि हे तेल आधी यूज केलं होतं मी भज्यांसाठी, तेच तेल मी याच्यासाठी यूज करते. आणि थोडं मीडियम हीटवरती आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि छान आपल्याला एक एक करून बट्ट्या सोडायच्या आहेत आतमध्ये आणि छान अशा बट्ट्या क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आहे. जास्त मोठं फ्लेम ठेवलं की लगेच ते करपू शकतं आणि आतमध्ये कच्चंसुद्धा राहू शकतं, त्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपल्याला छान अशा बट्ट्या भाजायच्या आहेत. तुम्ही बघू शकता नंतर बट्ट्यांचा कलर कसा चेंज होताना दिसतोय आणि असं जास्त चुरासुद्धा झालेला नाही आहे. छान अशा आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. इथे अजून थोडे शिजणं म्हणजे अजून थोडं तळणं याच्यासाठी बाकी आहे. जोपर्यंत क्रिस्पचा आवाज येत नाही किंवा एकावर एक बट्टी लागल्यानंतर जो क्रिस्प आपल्याला समजतो भाजणाऱ्या माणसाला, तसा आलं तर बट्टी झालेली आहे म्हणायचं. तर तुम्ही बघू शकता इथे बट्टी किती छान भाजली गेलेली आहे, तिचा कलरसुद्धा बघू शकता. आणि अशाच पद्धतीने मी सर्व बट्ट्या भाजून घेतलेल्या आहेत, तळून घेतलेल्या आहेत आणि तयार आहे आपली दाल बट्टी आपल्या गावरान पद्धतीने, एकदम झणझणीत अशी. आणि सगळ्यांनासुद्धा खूप आवडली. एकदम सिंपल आणि हेल्दी रेसिपी आहे, तुम्हीसुद्धा कधीतरी ट्राय करू शकता किंवा पाहुणे वगैरे आल्यावरती ट्राय करू शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा. बाय.